प्रकरण 4. शिवानातल्या योग्यांची भेट. डोंगरातून खूप वळणे पार केल्यावर झाडाझुडपातून वाट काढल्यानंतर कित्येक तास चालल्यानंतर ते 2 प्रवासी एका सुंदर हिरव्यागार दरीपाशी येऊन पोहोचले. दरीच्या एका बाजूला उंच आकाशाला भिडलेले बर्फाच्छादित डोंगर एखाद्या कुशल योद्ध्याप्रमाणे पहारा देत उभे होते आणि दुसऱ्या बाजूला सूचीपर्ण झाडांचे घनदाट जंगल होते. ती दरी एखाद्या निसर्गरम्य काल्पनिक चित्रासारखी दिसत होती. शिवानाच्या निर्वाणात तुझे स्वागत असो, योगी हसत म्हणाले. ते दोघेजण दरी उतरू लागले. सूचीपर्णांचा आणि चंदनाचा संमिश्र वास त्या थंड वातावरणात मिसळला होता. पाय दुखतात म्हणून जुलियनने त्याचे बूट काढून ठेवले होते. त्याच्या अनवाणी तळव्यांना थंडगार शेवाळ्याचा ओलसर स्पर्श होत होता. सगळीकडे भडक रंगाची ऑर्किडची फुले झाडांवर डोलत होती. त्या वातावरणात अगदी स्वर्गात आल्यासारखा भास होत होता. जुलियनला दूरून हळुवार मृदू स्वरातले लोकांच्या बोलण्याचे आवाज येत होते. तो त्या व्यक्तीच्या मागोमाग न बोलता चालत होता. 15-20 मिनिटे चालल्यावर ते दोघे एका मोकळ्या मैदानावर आले. जुलियनसारख्या जग फिरलेल्या माणसालाही तिथले ते वातावरण मोहून टाकत होते. ते एक छोटेसे गाव होते. सगळीकडे गुलाबाचीच झाडं होती. मध्यभागी एक छोटेसे मंदिर होते. मंदिराची धाटणी साधारणतः नेपाळ किंवा थायलंडमधल्या मंदिरासारखी होती. मंदिर निरनिराळ्या रंगाच्या फुलांनी सजविलेले होते. फुलांना काड्यांनी आणि दोऱ्यांनी बांधले होते. मंदिराच्या अवतीभोवती छोट्या छोट्या झोपड्या होत्या. त्या बहुतेक सर्व योग्यांच्या होत्या. त्या झोपड्या सध्या गुलाबाच्या फुलांनी सजवलेल्या होत्या. ते दृश्य पाहून जुलियन अंतर्मुख झाला. तिथल्या लोकांच्या बोलण्यातून जुलियनला कळले की आपल्याबरोबर आलेल्या योग्याचे नाव योगी रामन असे आहे. ते सर्वात मोठे योगी असून शिवानाच्या योग्यांचे ते प्रमुख होते. या गावातले सर्व रहिवासी आश्चर्यजनकरित्या तरुण दिसत होते. त्या जागेचा आदर राखावा म्हणून की काय ते सर्वजण शांतपणे न बोलता आपापली कामे करत होते.